महाराष्ट्रामध्ये संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय सुरू झालेले आहेत आणि आज सांगलीमध्ये आमचं हे लोकसभेचं महायुतीचं कार्यालय आज मी स्वतः उद्घाटन केलं आहे। 30 जानेवारीपासूनच सर्व कार्यालय हे महाराष्ट्रात सुरू होणार आहेत आणि या कार्यालयातनं संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीचं संपूर्ण यंत्रणा लोकसभा निवडणूक कार्यालयातनं चालणार आहे। भाजपच्या प्रचार कार्यालय सुरू झाल्यामुळे लोकसभा निवडणुका लगेच लागण्याची शक्यता संकेत मिळत आहेत, असे हे खरं आहे? सुरू होणे म्हणजे लोकसभा निवडणूक पूर्वी लागणार आहे, लवकर लागणार आहे, काही अंदाज चुकीचे आहेत। मला वाटतं की जे काही मागच्या 2019चा जर विचार केला तर मी काही निवडणूक आयुक्त नाही आहे, त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे, पण मला असं वाटतं की जो 2019चं जे वेळापत्रक होतं तसंच त्या ठिकाणी अंदाज दिसतो आहे की 2019च्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तेच वेळापत्रक दिसतं आहे। काय अजेंडा घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार आहात? मोदीजीची गॅरंटी। मोदीजींनी 10 वर्षामध्ये गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण, सामाजिक न्याय, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण आणि देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता जी 10 वर्षाची उपलब्धी आहे, आम्ही हे सर्व कामं घेऊन जाणार आहे। जो मॅन्युफॅक्चर मागच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींनी गॅरंटी दिली होती, तो मॅन्युफॅक्चर ते आम्ही विकास कामं घेऊन घरोघरी जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीने जे मताचं कर्ज घेतलं आहे ते मताचं कर्ज इमानदारीनं कामं करून परत करण्याचा आमचा प्रयत्न आम्ही केला आहे। हा दावा नाही की सारंच बदलला आहे, पण जनतेने जे मतं दिले 65 वर्षामध्ये ज्या विषयाला जनतेचे डोळे हे ज्या विषयाकरता केंद्र सरकारकडे लागलेले होते ते संपूर्ण विषय माननीय मोदींच्या सरकारने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्याकडे खूप मोठी शिदोरी आहे। मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारची खूप मोठी शिदोरी आहे, जी शिदोरी आम्ही जर लोकात नेली की हे कामं आम्ही केलं आहे, तेवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे की आम्ही जर सांगितलं तर लोक आम्हाला पुन्हा एकदा मोदीजींची गॅरंटीवर मतं देतील असं मला विश्वास आहे। त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की लोकसभेला सामोरं जाताना तुम्ही कशा पद्धतीने? काहीच संघर्ष नाही आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये। वारंवार आम्ही सांगतो आहे आणि हेच बरोबर आहे की ज्या कुणबी समाजाच्या नोंदणी या महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासून आहे, 3 पिढ्यापासून कुणबी समाजाच्या नोंदी आहेत, त्या नोंदीला ओबीसी प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याकरता करावयाची पद्धती सोपी केली आहे। मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता सर्वेक्षण सुरू आहे। मराठा समाजाला टिकणारं आणि योग्य आरक्षण एकनाथ शिंदेजी आणि सरकार देणार आहे। याबद्दलचा जो सध्या एक कन्फ्युजन जे समाजात झाला आहे ते कुणबी समाजाच्या नोंदीबद्दलचं आहे आणि कुणबी समाजाच्या नोंदीमधला व्यक्ती ओबीसीमध्ये येण्याकरता कुणाचीच नाही आहे, ते ना असू शकत नाही आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरला आहे। सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्याकडे प्रोसिडिंग आहे, आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे की नोंदी असलेल्या कुणबी समाजांना जे 3 पिढ्यात नोंदी आहे, जे अनेक वर्षापासून नोंदी आहे पण त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं, त्यांना ओबीसीमध्ये घेण्याची काही अडचण नाही, पण मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, याकरताही सरकारचे काम चालू आहे। दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहे आणि त्यामुळं ओबीसीमध्ये फक्त त्या ठिकाणी कुणबी नोंदी असलेला समाजाच येऊ शकतो अशी परिस्थिती आहे। एकमेकांच्यावर आरोप करत आहेत, हे कितपत योग्य? नाही, कोणी आरोप करत नाही आहे। अधिसूचना काढली आहे, त्यामध्ये काही शब्दाबद्दल आक्षेप आहेत, त्या आक्षेपाला तुम्हाला त्यांनी प्लॅटफॉर्म दिला आहे ऑब्जेक्शन घेण्याकरता। त्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर सरकार त्याची सुनावणी करेल। टी राजा आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध चिथावणीखोरीचे गुन्हे दाखल झालेत, मात्र अजून गृह मंत्रालयाकडून कारवाई केली जात नाही असा आरोप केला जातो, काय सांगाल? नाही, मला याबद्दलची फार माहिती नाही आहे।
बच्चू कडू यांनी सरकारवर थेट आरोप केलेला आहे की शहरी आणि ग्रामीण भागात जाती विषमता पसरवली जाते घरकुल योजनेत. मी सरकारमधून बाहेर पडायला तयार आहे. काही त्यांची काय भूमिका आहे त्यांनी व्यक्त केली आहे, त्याबद्दल मी काय, ते बच्चू कडूचा अधिकार आहे त्याला सरकारमध्ये राहायचं की नाही राहायचं. नारायण राणे यांना खासदारकी पुन्हा देणार का? माझ्या प्लॅटफॉर्मवर नाही आहे, जे केंद्रीय प्लॅटफॉर्मवर ज्या बाबी आहेत त्या मी सांगू शकणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आज एक स्टेटमेंट असं केलं की आम्ही भुजबळांची समजूत काढण्यापर्यंत काय झालेलं आहे. नाही, मी तेच सांगतोय वारंवार की अधिसूचनेमध्ये काही आक्षेप आहेत. अधिसूचना अंतिम व्हायची आहे. अधिसूचनेचे आक्षेप घेताना ते भुजबळ साहेब किंवा सर्वांनी घेऊन त्यानंतर अंतिम होण्यापूर्वी त्या अधिसूचनेला काही दुरुस्त्या करायच्या असतील तर सरकारचा अधिकार आहे. त्यामुळं त्याबद्दलची भूमिका देवेंद्रजींनी मांडली आहे. माहीत नाही. नाही, काही एखाद्या विषयावर काही त्या ठिकाणी सगेस्वर या शब्दावर, मग सगेस्वर शब्दाबद्दलची सरकारने ते घ्यावं की नाही अधिसूचना काढलेली आहे. त्या अधिसूचनाला अंतिम नाही केला आहे, आक्षेप घेण्यासाठी वेळ दिलेला आहे. जर कुणाला आक्षेप घ्यायचे असतील त्याला वेळ दिली आहे. त्यामुळं आक्षेपाची सुनावणी होईल. जर त्यामध्ये काही हिंदू लॉप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे किंवा हायकोर्टच्या निकालाप्रमाणे एखादी बाब चुकली असेल किंवा चुकत असेल किंवा अंतिम अधिसूचना करण्यापूर्वी सरकारने मुभा दिली आहे. त्यामुळे कुणाला असं वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे की आमच्यावर त्या ठिकाणी चुकीचं झालं आहे तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी आक्षेपाची सुनावणी होणार आहे. त्यामुळं प्लॅटफॉर्म अजूनही ओपन आहे असं मला वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.